शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ थोडासा टेक्निकल आहे. तर हे एक बघताय मेगर, बऱ्याच लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी हा शब्द ऐकला असेल की मेगर टेस्ट ही खूप महत्वाची टेस्ट आहे. हा व्हिडिओ फिटर बंधूंसाठी सुद्धा खूप चांगला आहे की जर तुमची मोटर सारखं सारखं जळत असेल किंवा तुम्ही जी काय वाइंडिंग वायर वापरत असाल. आता तुम्हाला माहित आहे बऱ्याच कंपन्यांच्या वाइंडिंग वायर मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि वेगवेगळी किंमत आहे. तर ही किंमत वेगवेगळी का असते, तर त्याचं एक मुख्य रिझन आहे. ते जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल किंवा तुम्ही जी वाइंडिंग वायर वापरता ती खरंच त्या किमतीच्या योग्यतेची आहे का, ह्याचं जरी तुम्हाला कारण माहित करून घ्यायचं असेल तर हा जे युनिट आहे ह्याच्यात थ्रू तुम्ही त्याची माहिती करून घेऊ शकता. तर मेगर म्हणजे काय की इन्सुलेशन टेस्ट. इन्सुलेशन म्हणजे काय की आता सगळ्यांना माहिती किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती की मोटरचं रिवाइंडिंग करतो म्हणजे काय करतो, तर मोटरमध्ये कॉपरच्या कॉइल्स असतात आणि त्या कॉइल्स एकमेकांना थटू नये म्हणून त्या कॉइलवर एक एनॅमलचं कोटिंग असतं. हे एक केमिकल प्रोसेस आहे, म्हणजे एनॅमलचं जे कोटिंगची एक प्रोसेस आहे. आणि तुम्ही आता मार्केटमध्ये जी काही वाइंडिंग वायर वापरता तर वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या वायर आहेत. जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल, म्हणजे आता तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत, तर कोणती वायर चांगली, तरी तुम्हाला या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने तुम्हाला कळू शकेल की वायर कोणती चांगली आहे. तुम्ही भरलेली मोटर ही साधारणतः किती वेळ चालेल, किती दिवस चालेल, ह्याची सुद्धा तुम्हाला आयडिया या मेगरनं येऊ शकते. इन्सुलेशन म्हणजे काय, तर इन्सुलेशन म्हणजे ज्या काय आता तुम्ही कधीही मोटर जळलेली बघता तर वाइंडिंग मध्ये एकतर जॉईंट पशी बस झालेली असते किंवा आत वायर एकमेकांना चिटकून शॉर्ट झालेली असते. काही ठिकाणी वायर अगदी पगळून पण गेलेली असते, म्हणजे हाय एम्पियर जाऊन. तर ही काय जे काय शॉर्ट होतं, ज्या वेळेस आपण वाइंडिंग एक कॉइल बनवतो आणि कोणत्याही 2 तारा एकमेकांच्या जवळ असतात आणि त्या जर एकमेकांना पंक्चर होतात किंवा शॉर्ट होतात तर ती मोटर जळली असं म्हणतो. आणि मोटर जळण्याचं मुख्य रिझन काय, तर जी काही वाइंडिंग वायर आहे ती शॉर्ट होणं. आणि त्या वाइंडिंग वायरची जर तुम्हाला स्ट्रेंथ माहित करून घ्यायची असेल तर ह्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्यानं तुम्ही माहित करून घेऊ शकता. हे अॅनालॉग आहे, ह्याच्यापेक्षा डिजिटल पण मेगर आपल्याकडे अवेलेबल आहे. हे मेगर तुम्ही कंपल्सरी वापरा. आता सपोज तुम्ही काय करा की एक 5 HP ची मोटर आहे, तुम्ही ए कंपनीची वायर वापरली आणि तिची मेगर टेस्ट घेतली, तर हे इथं रिडिंग दाखवतं. आता मी हे एकमेकांना शॉर्ट केलंय तर हा काटा पूर्ण 0वर आलाय, लक्षात ठेवा. आणि हे जर मी एकमेकांपासून लांब केलं तर हा काटा अजिबात हलत नाही. हे काय दाखवतं की या काट्यामध्ये साधारणतः किती ताकद आहे. म्हणजे तुम्ही आता कोणतीही इलेक्ट्रिकल गोष्ट जर चेक करायला गेला, आता तुम्ही काय करायचं, येणं कसं चेक करायचं की तुमच्या मोटरची एक लाल कलरची वायर आणि बॉडी, पिवळ्या कलरची वायर बॉडी, निळ्या कलरची वायर आणि बॉडी, परत लाल आणि पिवळी वायर, पिवळी आणि निळी वायर आणि लाल आणि निळी वायर, हे 6 रिडिंग्स तुम्ही ह्या मेगरनं घ्यायचे. लक्षात ठेवा, मेगरचं जेवढं जास्त ओहम येईल, म्हणजे जेवढं जास्त तुमचा मेगा ओहम मध्ये रेजिस्टन्स येईल, 100, 50, 200, तेवढं तुमचं इन्सुलेशन लेवल हे चांगलं आहे. म्हणजे तेवढी तुमची मोटर लवकर शॉर्ट होणार नाही. आणि हे युनिट जेवढं 20 येईल, 10 येईल, 5 येईल, जेवढं इकडं कमी येईल, या बाजूला काटा येईल, तेवढं तुमच्या इन्सुलेशनची स्ट्रेंथ कमी आहे. तर हे काय करतं, हे खूप शॉर्ट ड्युरेशनसाठी एक हाय DC व्होल्टेज देतं आणि त्यातनं किती शॉर्टचा करंट आहे हे मेजर करून ही व्हॅल्यू आपल्याला दाखवतं. तर हे महत्वाचं का आहे की बाबा जर मोटर सारखी सारखी जळत असेल आणि वाइंडिंग वायर मध्ये काय फॉल्ट असेल तर येणं तुम्हाला लगेच सापडता येऊ शकतो. मोटर सारखी सारखी जळण्याचं रिझन मेकॅनिकल फॉल्ट ही असू शकतो, तो तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करून घ्यावा लागेल. म्हणजे रोटरचं बॅलन्सिंग, तुमचं बुशिंग बेरिंगचा काय प्रॉब्लेम असेल, मेकॅनिकल फॉल्ट वगळता जर इलेक्ट्रिकल मध्ये काही इश्यू असेल आणि तो आपल्याला प्री डायग्नोसिस करायचा असेल. आता सपोज काही जे असतात हे मेंटेनन्स वर्क असतं, म्हणजे शुगर फॅक्टरीमध्ये हे कसं ठरवतात की जरी मोटर जळली नसली तरी ते रिवाइंडिंग करून घेतात. हे कशावरनं ठरवतात, तर हे मेगर टेस्ट घेतात. जर मेगरची व्हॅल्यू खूप कमी येत असेल, याचा अर्थ काय होतो की सीझन मध्ये चालताना ती मोटर कधी ना कधी ब्रेक होणार. मेगरच्या साह्यानं ते हे पण ठरवतात की मोटरचा मेंटेनन्स करायचा आहे का नाही. तर आपण शेतकरी बांधवांनो यातनं काय शिकू शकतो की ऍटलिस्ट तुम्ही मोटरचं रिवाइंडिंग केल्यानंतर जर मेगर घेतला तर तुम्हाला एवढी तरी आयडिया येऊ शकेल की ती काय जी वाइंडिंग वायर वापरली तिची स्ट्रेंथ किती आहे. आता होतं काय की त्या वायरच्या स्ट्रेंथला इतकं महत्व का आहे की ज्या पण वेळेस तुम्ही मोटर चालवता
आपल्या इकडे व्होल्टेजमध्ये अपडाऊन फ्लक्च्युएशन खूप जास्त आहेत. ऐन उन्हाळ्याच्या सीझनमध्ये व्होल्टेज हे खूप कमी येतं. कमी आलेल्या व्होल्टेजमुळे मोटर जास्त एम्पियर करंट घेते. मोटरनं करंट जास्त एम्पियर घेतल्यामुळं मोटरच्या जो काही आतल्या वाइंडिंग वायरचा रेझिस्टन्स आहे त्यामुळं मोटरची जी वाइंडिंग वायर आहे ती हीट होते, तापते. गरम झाल्यामुळं त्याच्यावरचं जे इन्सुलेशन आहे ते अजून वीक होतं आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला जिथं सगळ्यात विकेस्ट इन्सुलेशन आहे तो पॉइंट शॉर्ट होतो, म्हणजे मोटर जळते. तर हे टाळण्यासाठी आपण मोटर भरल्या जरी आपण मेगर टेस्ट घेतली किंवा जर आपल्याला वाटतंय की बाबा आपल्या कॅनलला पाणी येणार आहे आणि त्याच्यामध्येच मला मोटरनं घोळ द्यायला नको आहे, तर मोटरची हेल्थ चेक करण्यासाठी सुद्धा आपण ही मेगरची टेस्ट वापरू शकतो. तर यानं काय आहे की साधारणतः म्हणजे आता प्रॅक्टिकल बघायला गेलं जेवढी जास्त व्हॅल्यू येईल तेवढी चांगलं, पण 5 ते 10 मेगा ओहम किंवा 10 मेगा ओहम पेक्षा जास्त म्हणजे 10 पेक्षा जरी जास्त रिडिंग आली तरी तुमच्या मोटरचं इन्सुलेशन लेवल ही ओके आहे, हे तुम्ही समजून घेऊ शकता. तर अतिशय साधं हे सिंपल इन्स्ट्रुमेंट येतं, डिजिटल पण येतं, अॅनालॉग पण येतं. तर तुम्ही तुमची मोटर प्रत्येक वेळेस रिवाइंड केल्यानंतर किंवा मेंटेनन्ससाठी तुम्ही यानं मेगर चेक करू शकता आणि तुम्हाला तुमच्या मोटरचे जे काय वाइंडिंग वायर आहे त्याची इन्सुलेशनची क्वालिटी तुम्ही याच्या थ्रू माहीत करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तर आपल्या दिलेला जो काही नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधू शकता. लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, दिलेला नंबर हा फक्त व्हॉट्सअपसाठी आहे. तर तुमचा जो काही डाऊट आहे किंवा तुम्ही आपल्या पत्त्यावर कधीही संपर्क साधू शकता. फिटर बंधूंनी पण लक्षात ठेवा, तुम्ही कंपल्सरी हे इन्स्ट्रुमेंट वापरायला सुरुवात करा. याच्यामुळे तुम्ही जे काय वाइंडिंग वायर वापरता हे तुम्ही वेगवेगळ्या कंपनीची वापरून बघू शकता, स्वतः रिडिंग टेस्ट करू शकता आणि खरंच कुठल्या वायरला जास्त पैसे द्यायचे किंवा कुठली वायर कोणत्या रेटने विकत घ्यायची हे तुम्हाला सहजरित्या कळू शकतं. या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर आपल्या नंबरला संपर्क साधा. धन्यवाद.